पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा सुळसुळाट. कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली. परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काळे हा अंधेकर टोळीशी संबंधित सागर काळे यांचा भाऊ असल्याचे समोर आले. दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने गणेश काळेवर 4 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात गणेश काळे जागीच ठार झाला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. परिसरातील CCTVचं फुटेज तपासलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गणेश काळेचा भाऊ सागर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी होता आणि अंधेकर टोळीशी त्याचे संबंध होते. कोंढवा परिसरात अलीकडच्या काळात टोळ्यांमधील वर्चस्वाच्या चढाओढीमुळं अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळं पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. नगरसेवा टाइम्स आपल्या प्रेक्षकांना सांगताय, शहरात काय चाललं हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.